नमस्कार, आवाज इंडिया में आप सभी का स्वागत है। मैं हूं सीमा। धुले जिले के मैथी गांव में खदान और स्टोन क्रशर के निर्माण के विरोध में ग्रामीण आक्रामक हो गए हैं। किसानों का कहना है कि खदान और स्टोन क्रशर से उनकी फसलों को नुकसान होगा। ग्रामीणों ने खदान और स्टोन क्रशर के निर्माण का विरोध किया है। काय असणार आहे तुमची? मी मेथी गावाचा संदीप शांताराम मिस्त्री। आमच्या गावात हे खडी क्रेशर जे SRC कंपनीचे येत आहे त्याच्या विरोधात आम्ही की जेणेकरून आमच्या विहिरींचं पाणी कमी होईल या दृष्टिकोनाने याला आमचा विरोध आहे। अशा पद्धतीने जर हे झालं तर आमच्या काही केळी आहे, काही कांद्यांचं जे पिकाचं नुकसान होईल, जे आज पाण्याचा स्रोत आहे तो कमी होऊ शकतो आणि ब्लास्टिंगमुळे काही ना काही कारणाने आमच्या विहिरी कमी होऊ शकतात। ग्रामसभेत आज काय ठरलंय? ग्रामसभेत हा विरोध ठरला आहे की बुवा सर्व शेतकऱ्यांनी मिळून सनी की हा विरोध केला आहे की व या गोष्टीला आमचा पूर्णपणे विरोध आहे। संदर्भात सांगणार सर, आपलं इथं जो रस्ता बनतो SRC कंपनीकडनं, तर त्याला विरोध नाही आहे आपल्याला, आपण विरोध करत नाही। पण इथं जे खदान करणार आहे ते दगड खदान, तर त्याच्यात आपलं पाण्याचा स्रोत कायमस्वरूपी जाऊ शकतो, म्हणून शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे। आणि इथे जी धूळ माती उडेल, आमची इथं केळी लावलेली आहे, त्याचं नुकसान होईल म्हणून आम्ही शेतकऱ्यांनी सर्वमध्ये विरोध केलेला त्याला ठरावमत। आता या परिसरामध्ये कुठले पिकं घेतली जाते आणि आता पाण्याची परिस्थिती काय? इथं यावर्षी पाणी भरपूर आहे, पाण्याचं कुठलीच अडचण नाही। इथं केळी लागवड आहे, कांदे, गहू आहे, हरभरे भरपूर आहे। पण इथं जे खदान येते त्याच्यामुळे पाण्याचा स्रोत कायमस्वरूपी नष्ट होऊ शकतं आणि मग आमच्या शेतकऱ्यावर ते उपासमारीची वेळ येईल। आणि जर असं काही झालंच तर आम्ही इथं आत्मदान करू। काय तुमच्या गावकऱ्यांच्या अडचणी आहेत? मी मेथी येथील शेतकरी ज्ञानेश्वर पाडसिंग गिरासे। आज आमच्या गावात ग्रामसभा घेण्यात आली। ती SRC कंपनी जी खदान आणि खडी क्रेशर याच्यासाठी ग्रामसभा त्यांनी घेतली होती। मात्र या परिसरात केळी, कांदे, ज्वारी, गहू म्हणजे बागायती जमिनी असल्याने त्याच्यावर दुष्परिणाम होणार आहेत। तरी शेतकऱ्यांनी ग्रामसभेमध्ये एकमुखी नकार दिला आणि SRC कंपनीचं ते काम जे ते बंद करण्यात यावं, अशा प्रकारे ते बेकायदेशीर काम बंद करावं अशी सर्व शेतकऱ्यांनी तसेच पूर्ण गावकऱ्यांनी एकमुखी ठराव केला। धुले जिले के मैथी गांव में खदान और स्टोन क्रशर के निर्माण के लिए SAR कंपनी ने किसानों से जमीन खरीदी है, लेकिन किसानों का कहना है कि खदान और स्टोन क्रशर से उनकी फसलों को नुकसान होगा और अधिग्रहित से भूमि बंजर हो जाएगी। ग्रामीणों ने विरोध प्रदर्शन किया और खदान और स्टोन क्रशर के निर्माण का विरोध किया। आपको बता दें कि इस संबंध में बुधवार को गांव में ग्राम सभा का आयोजन किया गया। SAR कंपनी ने क्षेत्र के किसानों को मौखिक रूप से आश्वासन दिया है कि उन्हें 5,000 रुपये प्रति एकड़ मुआवजा दिया जाएगा। साथ ही किसानों ने अपने CSR फंड से गांव में पक्की सड़क बनाने का भी वादा किया है, लेकिन स्थानीय किसानों ने इस खदान और इस क्षेत्र में पत्थर तोड़ने वाली मशीनों के निर्माण को रोक लगा दी है। किसानों ने इस बात पर भी आपत्ति जताई है कि सरपंच और अधिकारी जो गांव में ग्राम पंचायत के प्रशासक हैं, एक दिन पहले ही एजेंडा प्रसारित कर दिया और तुरंत ग्राम सभा बुला ली। कंपनी को इस क्षेत्र में स्टोन क्रशर व खदान की अनुमति न देने का सर्वसम्मति से प्रस्ताव पारित किया गया। हालांकि सरकार की विभिन्न योजनाओं के तहत कई कार्य किए जा रहे हैं, जिसके तहत इस सड़क का काम चल रहा है और ग्रामीणों की सर्वसम्मति से इस कंपनी को खदान व स्टोन क्रशर के लिए जगह उपलब्ध करवाने के लिए ग्राम सभा का आयोजन भी किया गया था। लेकिन जब ग्रामीणों को पता चला कि खदान व स्टोन क्रशर लगाने से भूमि का नुकसान है, तब उन्होंने इसका विरोध किया। इसलिए अब आगे की कार्रवाई वरिष्ठ स्तर पर की जाएगी। ग्राम पंचायत स्तर के अधिकारियों ने मीडिया को ये जानकारी दी। इस बीच किसान केला, चना, गेहूं और प्याज जैसी फसलों पर लाखों रुपए खर्च कर रहे हैं, लेकिन क्या संबंधित कंपनी इस काम के लिए किसानों को मामूली मुआवजा देकर उन्हें खरीदने की कोशिश कर रही है? किसानों ने ये सवाल भी उठाया कि क्या कोई भी गांव के विकास और भविष्य से संतुष्ट है। इसलिए अब ये देखना महत्वपूर्ण होगा कि इस मामले पर बढ़ते विरोध को देखते हुए
क्या ये कार्य स्थानांतरित किया जाएगा या फिर किसानों को और अधिक आक्रामक रुख अपनाना होगा? ग्रामसभेमध्ये ही जे CSR आपली SRC कंपनी आहे त्यांचा जो प्लांट होते त्यांना सोनगीर तो दोंडाईचा हा पहिला जो रस्त्याचं काम दिलं आहे कॉन्क्रीट करण्याचं, त्याच्यामध्ये त्यांचा तुमच्या मेथी गावाच्या शिवारामध्ये एक गट आहे 520/1 आणि 2 इथं त्यांना त्यांचं काहीतरी मशीन साहित्य ठेवायचं होतं. काही त्यांचे जे काही त्या खदानीसाठी जे काही साहित्य स्टोन क्रेशरचं ते त्यांना ठेवायचं, त्यासाठी विशेष ग्रामसभा लावली आणि या लोकांना त्या संदर्भात कळवलं होतं. तर मग त्या संदर्भात लोकांची काय संमती आहे किंवा नाही यासाठी ग्रामसभा लावलेली झालं. त्याच्यामध्ये हा विषय झाला आहे, लोकांनी त्याला संमती दर्शवलेली नाही सर्वांमध्ये. फक्त याच विषयाचा विषय होता हा जो तुमचा 520चा जो आहे ते वेगळं क्षेत्र आहे. हा जो 520चा विषय यांचं साहित्य मशिनरी ठेवण्याचा याच्यासाठीच फक्त आज आणि तो पहिला एक विषय तो ऑलरेडी आपण त्यांना जो खदानीचा होता तो 26 जानेवारीच्या ग्रामसभेला आपण त्याला या सगळ्यांच्या याच्याने त्याला नामंजूर पत्र दिलं आहे, नामंजूर केलेलं आहे तो.